दुर्गम भागातील आरोग्य सेवेचं दाहक वास्तव समोर आलंय। गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली या अतिदुर्गम तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात एका हातात झालेल्या पित्यानं आपल्या बाळाचा मृतदेह खांद्यावर घेऊन 5 किलोमीटरची पायपीट करत घर गाठलं। डॉक्टरांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एका आदिवासी कुटुंबाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला। संदीप पोटामी असं मृत मुलाचं नाव आहे। तो 10 वर्षांचा होता। जन्मानं मूकबधीर होता। एटापल्ली तालुक्यातील तुमरगुडा या गावी तो आपल्या कुटुंबासह राहत असे। 12 जानेवारी रोजी त्याच्या पोटात दुखू लागलं। कुटुंबियांनी संदीपला एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, मात्र दाखल असतानाच त्याला डायरिया झाल्याचं निदान झालं। डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र उपचारादरम्यान त्या मुलाचा मृत्यू झाला। त्याचा मृतदेह गावी नेण्यासाठी कुटुंबियांनी वाहनासाठी विनंती केली, मात्र वाहन म्हणजेच रुग्णवाहिका देण्यास रुग्णालयाच्या प्रशासनानं नकार दिला। संकट कोसळल्यावर देखील धीर घेत तोंदे पोटामी या त्याच्या पित्यानं संदीपचा मृतदेह थेट खांद्यावर घेतला आणि रात्रीच्या अंधारात थेट 5 किलोमीटरची पायपीट करत आपलं गाव गाठलं, आपलं घर गाठलं। डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे म्हणा किंवा त्यांनी उपचार बरोबर नाही केले, त्याच्यामुळे असं घडलं आहे। आणि आपला गाड्याच्या उपलब्ध नाही केले आणि खोटा माहिती म्हणजे रिपोर्ट दिले की जिवंत पोरगा होता, जिवंत पोराला घेऊन गेला असं म्हणून खोटा बोललेला आहे डॉक्टर। एक संदीप तोंडे पोटामी हा पेशंट 12 तारखेला 12/1/16 रोजी रात्री 10:30 वाजता ॲडमिट झाला होता। पोटात दुखत होतं आणि खोकला होता त्याला, त्यासाठी आपण ॲडमिट करून उपचार सुरू केले होते आणि नंतर त्याला हगवण पण सुरू झाली। त्यासाठी आपण इलाज सुरू केला होता, फरक पण पडला होता। नंतर पेशंट थोडा बेशुद्ध अवस्थेत गेला, त्यासाठी आपण त्याला गडचिरोलीला घेऊन जायला सांगितलं होतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।